हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन। तर फ्रेंड्स, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून आपल्याला माझे व्हिडिओज लवकरात लवकर भेटत जातील। तर फ्रेंड्स, आज आपल्याला बघायचे भागाकार, डिव्हिजन। पण हे भागाकार आपण याचे अगोदर एक छोटासा स्मॉल लेकरांसाठी, लहान लेकरांसाठी मी छोटे छोटे स्मॉल भागाकार शिकवले होते विदाउट कॅरीचे वगैरे। मग आता आणि डायरेक्टली पूर्ण भाग जाणारे बघितले होते। आता ह्या व्हिडिओ मध्ये बघायचे आपल्याला छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत, म्हणजे 1 अंकीपासून तेही भाग जात नाही आणि बाकी उरतो, हे कसं करायचे आणि त्यानंतर 2 अंकी 3 अंकी संख्या कशा भागत जायच्या ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघितला तर भागाकार कसं करायचं हे आपल्या लक्षात लवकरात लवकर येईल। आणि अर्धा जर व्हिडिओ बघितला तर मग तुम्हाला त्यातलं बरंच काही समजणार नाही। त्याच्यामध्ये व्यवस्थित लक्ष द्या आणि भागाकार शिकून घ्या। चला मग फ्रेंड्स, स्टार्ट करूया व्हिडिओला। तर अगोदर मी काय केलेलं आहे, मी प्रत्येकाच्या मध्ये सांगते की आपल्याला गुणाकार भागाकार जर करायचा असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे, टेबल पाठ पाहिजे, म्हणजे पाढे आपल्याला आले पाहिजे। आणि जर येत नसतील किंवा थोडेफार चुकत असतील, कारण गणितामध्ये कशामुळे सांगते मी की कारण गणित करताना एक जरी नंबर चुकला, एकही शब्द चुकला तरी आपलं पूर्ण गणित चुकीचं असतं ते। त्यासाठी काय करायचंय, परफेक्ट येण्यासाठी जे मुलं समजा टेबल्स मध्ये कच्चे असतील त्याच्यासाठी सांगते मी। तर त्यासाठी काय करून घेऊ, आपण एक टेबल्स लिहून घेतलेले आहेत एका साईडला। मग हे टेबल्सच्या सहाय्याने आपल्याला भागाकार कसे करायचे तर हे बघायचंय। तर बघा फ्रेंड्स, अगोदर मी घेतलंय 3 चा टेबल, 3/4। आता 3 च्या टेबल मध्ये बघायचं, याच्यामध्ये फक्त एकच ध्यानात ठेवायचे, जो पहिला नंबर दिलेला आहे त्याच टेबल मध्ये घुसायची गरज आहे, बाकीचे टेबल बघायची गरज नाही। कारण जो गणित आपण करतोय इथे 3 चा टेबल आहे, मग 3 च्याच टेबल मध्ये जायचं, इथे 4 चा आहे 4 च्या मध्ये, म्हणजे असं जो नंबर सुरुवातीला दिलेला आहे म्हणजे तर त्या संख्येने आपल्याला दुसऱ्या संख्येला भागायचं असतं, म्हणजे डिवाइड करायचं असतं। आता डिवाइड म्हणजे काय, संख्येला विभाजन करणे किंवा त्याला भाग देऊन समांतर संख्या येतील किंवा सारखी संख्या येईल किंवा त्याचं उत्तर काय येते किंवा त्याचं आपल्याला किती मध्ये वाटप करता येईल, याला डिव्हिजन असं म्हटलेलं आहे। आता बघा 3 च्या टेबल मध्ये मी अगोदर सांगितलं, 3 च्या टेबल मध्ये जर अगोदर ही संख्या आहे किंवा नाही हे आपल्याला बघायचं, म्हणजे 3 च्या टेबल मध्ये 4 आहे का। जर ती संख्या डायरेक्ट असेल तर मग तो डायरेक्टली भाग जातो आणि बाकी शून्य उरतात, पण यामध्ये असं होणार नाहीये, यामध्ये शिल्लक उरणार आहे। तर बघा फ्रेंड्स, आता 3 च्या टेबल कडे जाऊया आपण आणि 3 च्या टेबल मध्ये 4 आहे का बघून घेऊया। 3 च्या टेबल मध्ये 4 नाही, मग आपल्याला काय करायचंय, 3 च्या टेबल मध्ये 4 पेक्षा लहान संख्या कोणती आहे, 4 पेक्षा लहान संख्या कोणती आहे, मग 3 आहे की नाही 3, कारण 3 च्या टेबल मध्ये सगळ्यात लहान संख्या 3 आहे, म्हणजे 4 पेक्षाही लहान आहे। मग त्यामुळे काय करावं लागेल, 3 च्या टेबल मध्ये 3 म्हणजे 3 1 जा 3 आणि ते किती नंबरला, फक्त 1 नंबरला आहे, म्हणून आपल्याला याला म्हणावं लागेल 3 1 जा आणि ते 3 लिहायचे, 4 लिहायचे नाही। बरेच मुलांना जेव्हा आपण साधे गणित शिकवले असते डायरेक्ट भाग जाणार आहे, मग त्याला काय लागलेली असते सवय, ते डायरेक्ट काय करतात 4 - 4 करून टाकतात आणि डायरेक्ट 0 करून टाकतात, वरती काय लिहायचं तेही विसरून जातात। पण यामध्ये असं नाहीये, ज्या टेबल मध्ये जे आपण ते भागाकार करतो त्या टेबल मध्ये त्या संख्येमध्ये ती संख्या कोणत्या नंबरला आहे बघायचं आपल्याला, ज्या संख्येने भाग जातोय ती संख्या आपल्याला तिथे लिहायची आहे, शिल्लक संख्या लिहायची नाही। कारण माहितीये का, जर आता समजा बघून घेऊ आपण 4 मधून 3 गेले 1 उरतात, याची आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागतं, वजाबाकी करावी लागते। मग आता आपलं काय गेलं, 3 च्या टेबल मध्ये 1 न भाग गेला आणि 3 आलं इथं आणि उरले आपले 1 शिल्लक आपला उरलेला आहे। जर आपण समजा 3 2 जा 6 लिहिले असते, 3 च्या टेबल मध्ये 6 जर लिहिले असते, तर आता जर समजा मी चुकीनं किंवा तुम्ही चुकीनं लिहिलं 3 2 जा 6, आता हे काय होईल, मग 4 मधून 6 कमी करायची, तिथे वजाबाकी करावी लागते, हे ध्यानात ठेवायचे। मग 4 मधून 6 जात नाही, हे गणित आपलं चुकीचं होणार आहे। त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मग 3 1 जा 3 लिहायचंय, कारण ह्या संख्येपेक्षा त्याच्या खालची संख्या लहान आली पाहिजे, हे ध्यानात ठेवायचे आणि आपला आन्सर आहे मग खाली 1। आता दुसऱ्या टेबल मध्ये बघा 4 चा टेबल दिलाय, आता 4 च्या टेबल मध्ये 22 आहे का बघायचे, मोजत जा वाटल्यास 4 1 जा 4 4 2 जा 8 4 2 जा 12 4 4 जा 16 4 5 जा 24 6 जा 24। आता याच्यामध्ये 22 नंबर नाही, अगोदर नंबर आहे का बघून घ्या, तो नंबर नाहीये। मग आपल्याला काय करावं लागेल फ्रेंड्स, 22 पेक्षा लहान संख्या बघायची आपल्याला, 22 पेक्षा लहान। एक तर काय होईल, मग तुम्ही 22 पेक्षा खूप लहान पण संख्या घेताल असं आपल्याला करायचं नाहीये, कारण 22 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे 4 च्या टेबल मध्ये
24 आहे. 22 पेक्षा 24 नंबर काय व्हायले मोठे व्हायले. मग आपल्याला मोठी संख्या इथे घ्यायची नाही. मग त्यापेक्षा लहान संख्या कोणती येईल मग 20. आणि ते किती नंबरला आहे 5 नंबरला. बोलून घ्या वाटल्यास 1 2 3 4 5. तुम्ही डायरेक्टली असं पण करू शकता किंवा मग 4 1 जा 4 4 2 जा 8 4 2 जा 12 4 4 जा 16 4 5 जा म्हणजे 5 येले. मग 4 5 जा 20. लक्षात ठेवा 4 5 जा 20. जसं आपण टेबल पाठ केलेले, मी टेबलचा पण एक व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे. त्यामध्ये टेबल पाठ करायला मी दिलेले आहे. त्यामध्ये बघा मी अशीच पद्धत दिलेली आहे 4 * 5 = 20 अशा प्रकारे दिलेले. तर तुम्ही ते बघून घ्या. त्या पद्धतीने म्हटलं 4 5 जा 20 घेतलेले आपण. मग आता इथे आपल्याला काय करायचं पुन्हा सबट्रॅक्शन करायचे. मग आता 2 मधून 0 गेले काहीच गेले नाही म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे उरलेला आहे 2 जशाला तसे. आणि 2 मधून 2 गेले मग 0 राहतात. अशा पद्धतीने आपल्याला हे गणित करायचं आहे. आता समोर आहे 5 चा टेबल. आता 5 चा टेबल बघून घ्या. हे टेबल आहे फक्त. हे काय फक्त आपल्याला दुसरं काही गोंधळून वगैरे जाऊ नका. टेबल कोणता आहे ते बघून घ्या अगोदर. 5 चा टेबल आहे. 5 च्या टेबल मध्ये 35 आहे का? तुम्ही जर ओरली म्हणत असाल तुम्हाला पाठ असतील तर तुम्ही डायरेक्टली असे काउंट करू शकता. 5 1 जा 5 5 2 जा 10 5 3 जा 15 5 4 जा 20 5 5 जा 25 5 6 जा 30 5 7 जा 35 5 8 जा 40. 36 पेक्षा 40 मोठे व्हायलेत. मग आपल्याला काय घ्यावं लागेल 35. आणि ते किती नंबरला आहे 5 1 जा 5 1 2 3 4 5 6. किती नंबरला आहे 6. आणि 35 7 नंबरला आहे. मग 5 7 जा 35. अशा पद्धतीने आपल्याला गणित करायचंय. मग आता याची पुन्हा आपल्याला सबट्रॅक्शन करायचं वजाबाकी. मग आता 6 मधून 5 गेले 1 राहतात आणि 3 मधून 3 गेले तर मग 0 उरतात. आता त्यानंतरची जी संख्या आहे 3 चा टेबल आहे. आता 3 च्या टेबल मध्ये एक तर एक लक्षात ठेवायचं आपल्याला की 3 चा टेबल किती पर्यंत आहे 3 10 जा 30 पर्यंतच आहे. आणि संख्या घेतली आपण 54. मग आता 54 त्या पटीने कितीतरी मोठी होत चालली आहे आपली, है की नाही. 30 च्या नंतर 50 54 म्हणजे 24 नंबरचा त्याच्यामध्ये गॅप येतोय. पण आपल्याला याच्यासाठी काय करावं लागेल आपण एका संख्येचा विचार करून घेऊया. 3 च्या टेबल मध्ये 5 आहे का बघून घेऊया. नाहीये. 3 1 जा 3 3 2 जा डायरेक्टली 6 येते. 3 पेक्षा 5 पेक्षा मोठे येते 6. मग 3 च्या टेबल मध्ये 3 1 जा 3 आपल्याला असं घ्यावं लागेल. एक संख्या घ्यायची मग. कारण 54 नसल्यामुळे दोन संख्या आपण घेऊ शकत नाही. ध्यानात ठेवा 2 संख्या डायरेक्टली कुठे घेऊ शकतो जेव्हा आपण मी तुम्हाला सांगितले अशा एक्झाम्पल मध्ये की जर त्याला ती संख्या सापडली किंवा त्याच्यापेक्षा लहान संख्या सापडली तर मग आपण डायरेक्टली भाग देऊ शकतो. पण इथे काय झालेलं आहे फक्त 3 चा टेबल 30 पण असल्यामुळे 54 आपण दोन्ही संख्या घेऊ शकत नाही. कितीतरी पटीने मोठी असल्यामुळे मग आपल्याला एका संख्येचा विचार करायचा आहे. मग 3 1 जा 3 अशा एक्झाम्पल मध्ये खूप लेकरांचा गोंधळ होत असतो. त्यासाठी आठवणीने सांगते की ह्या एक्झाम्पल मध्ये अगोदर 3 चा टेबल किती पर्यंत बघायचा किंवा 4 चा असेल 5 चा असेल कोणताही असेल. समोर अजून एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये आणखी आपण समजून घेऊया. मग आता आपण काय केलं 3 1 जा 3 म्हणजे 5 पेक्षा लहान संख्या कोणती आहे 3 आहे. कारण 3 2 जा 6 झाले. मग 5 मधून 6 आपले मायनस होत नाही. त्यासाठी आपण 3 1 जा 3 ही वरची संख्या अगोदर लिहून घेत जा आठवणीनं. ही जर विसरलं तर पुन्हा आपलं गणित चुकल. मग त्यासाठी 3 1 जा 3 आपण घेतलं. मग आता 5 मधून 3 गेले तर किती राहतील आपले 2. किती राहतील 2. आता आपण 2 घेतलं पण आता समोर काय करायचं ही संख्या आपली बाकी आहे आणि भागाकार म्हणजे पूर्ण संख्येला भाग द्यावा लागतो. आठवणीनं लक्षात ठेवा आणि नेहमीसाठी लक्षात ठेवा की पूर्ण संख्येला भाग द्यावा. जोपर्यंत आपला भाग जाईल तोपर्यंत आपल्याला भाग देत जावा लागतो. आता इथे गोंधळ होईल. मग इथे काय करायचे काही गोंधळून न जाता हे डायरेक्टली एका संख्येचा विचार करा आणि त्याचा आन्सर लिहून घ्या. त्यानंतर उरलेली संख्या मग त्याच्या खाली लिहा म्हणजे 2 च्या जवळ. आठवणीनं 2 च्या जवळ ती संख्या खाली जशाला तशी लिहून घ्या. आता ही संख्या इथे घेतल्याच्या नंतर आता कोणती संख्या तयार झाली आपली 24. 2 4 24. मग आता 3 च्या टेबल मध्ये 24 आहे का आपल्याला बघायचं आहे. बघून घेऊया 24 आहे का आहे. तुम्ही डायरेक्टली असं जरी केलं तरी चालतंय. 24 आहे. आणि किती नंबरला आहे 1 2 3 4 5 6 7 8 नंबरला आहे. 8 नंबरला असल्यामुळे पुन्हा वरती 8 लिहून घ्यायचं. आणि 24 पूर्ण संख्या आहे. 24 पूर्ण संख्या असल्यामुळे आपल्याला 24 चे 24 लिहून घ्यायचे आहे. आता याची आपल्याला मायनस करायचे आहे. 4 मधून 4 गेले 0 राहतात आणि 2 मधून 2 गेले तर 0 राहतात. म्हणजे आपलं गणित
आहे, बाकी पूर्ण भाग गेला आणि काही शिल्लक उरलेली नाही. अशाच पद्धतीने आणखी एक समोरचं एक्झाम्पल आहे. 5 च्या टेबल मध्ये जाऊयात. आता 3 च्या टेबल मध्ये असले की 3 चा विचार करायचा, 5 च्या टेबल मध्ये असले फक्त 5 चा विचार करायचा. आता पुन्हा मी सांगते 5 चा टेबल किती पर्यंत आहे? 5 0 50 पर्यंत. 5 10 50. आणखी एक्झाम्पल काय आहे? 92. म्हणजे 50 पेक्षा 92 कितीतरी मोठी संख्या असल्यामुळे आपल्याला काय करायचंय? दोन संख्येचा विचार करायचा नाही, फक्त एकच संख्येचा विचार करायचा आहे. जेव्हा 50 च्या टेबलच्या पुढे जर संख्या जात असेल तर मग त्या संख्या त्यावेळेसच मग आपल्याला एक संख्येचा विचार करत जावा लागतो. आता 5 चा टेबल बघून घेऊया. 5 च्या टेबल मध्ये 5 1 5 5 2 10 म्हणजे 9 पेक्षा 10 फक्त एकच संख्येचा विचार करून घेऊया. त्याची वाटल्यास आपण एक अंडरलाईन करून घेऊया. आता 5 च्या टेबल मध्ये 5 सगळ्यात लहान संख्या आहे की नाही? 9 पेक्षा 5 सगळ्यात लहान संख्या असल्यामुळे आपल्याला 5 घ्यावं लागेल. आणि जर 5 2 10 घेतलं तर 9 पेक्षा ती मोठी होत आहे, कारण ही संख्या आपल्याला मग खाली घ्यायची आहे अशा पद्धतीने. मग आता 5 1 5 घ्यायचंय आपल्याला. आता याची वजाबाकी करून घेऊया. 9 मधून 5 गेले तर किती उरतात आपले? 4 उरतात. आता आपली उरलेली संख्या कोणती आहे? मी आता सांगितलं ही संख्येला असं खाली घ्यायचंय, म्हणजे त्या संख्ये दुसरी ही जी आपला आन्सर आलेले त्याच्या शेजारला त्याचं सोबती, याच्या सोबती आपल्याला इथे आणून ठेवायचा आहे. आता पुन्हा आता बघा 5 चा टेबलचा विचार करा लवकर व्यवस्थित. 5 चा टेबल किती पर्यंत आहे? 50 पर्यंत आहे. मग आपल्याला 50 पेक्षा 42 लहान असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला दोन्ही संख्येचा आता खाली विचार करायचा आहे. 5 च्या टेबल मध्ये 42 आहे का बघून घेऊया. 5 च्या टेबल मध्ये 42 नाही. मी हे तुम्हाला कशामुळे सांगते की तुम्ही माझ्यासारखं करून बघा, म्हणजे शोधून बघा अगोदर. तुम्हाला डायरेक्टली येत नसेल, टेबल पाठ नसेल किंवा चुकत असतील टेबल, त्यासाठी सांगते. मग 42 नसल्यामुळे 42 पेक्षा लहान संख्या कोणती? मग 40, कारण 45 42 पेक्षा मोठी होत असते. 5 9 45 मोठी आहे. मग आपल्याला घ्यावं लागेल 5 8 किती नंबर आहेत? 40 नंबर 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 5 8 40. मग अगोदर 5 8 आणि त्याच्या खाली 40 जी संख्या येते ती संख्या आपल्याला लिहून घ्यायची आहे. आता 42 मधून 40 आपल्याला मायनस करायचे. मग 2 मधून 0 गेले, कोणतीही संख्या गेलेली नाही, मग ही जशाला तशी संख्या राहते. आणि 4 मधून 4 गेले तर 0 उरतात. आता त्यानंतर घेतलेली आपण 3 अंकी संख्या दिसते. आता इथे पुन्हा थोडीशी गंमत आहे बघा. मी काय म्हटलं तुम्हाला एका संख्येचा विचार करायचा आहे. आता हे कशामुळे झालं? जेव्हा 5 पेक्षा ही संख्या मोठी असेल त्या पद्धतीने आपल्याला इथे दिसत आहे. आणि तर एकच आहे 5 पेक्षा 9 मोठी, त्यामुळे आपण 5 पेक्षा मोठी संख्या असली म्हणजे जी संख्या आपण देतो भागाकार करण्यासाठी त्यापेक्षा जर मोठी संख्या असेल तर एकाच संख्येचा विचार करायचा आहे. आणि आता इथे काय झालेले 4 पेक्षा 2 लहान आहे. हे बघा, हे ध्यानात ठेवायचं, खूप पक्क ध्यानात ठेवायचे. जेव्हा जो आपण भागाकाराची संख्या दिलेली आहे 4 किंवा 5 किंवा 10 काही जोही नंबर असेल तो, त्यापेक्षा जर पहिली संख्या, कारण 4 च्या टेबल मध्ये 2 नाहीच आहे. आठवते का? बघून घेऊया. 4 च्या टेबल मध्ये 2 नाहीच आहे ना, हे पण ध्यानात ठेवायचं. 4 च्या टेबल मध्ये 2 नसल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? आता इथे जोडी घ्यावी लागणार आहे, कारण 4 चा टेबल कुठपर्यंत आहे? 40 40 पर्यंत आहे. आणि संख्या 29 म्हणजे त्यामध्ये ती संख्या आपल्याला सापडेल किंवा मग त्यापेक्षा लहान संख्या आपल्याला सापडून घ्यायची आहे. तर चला मग फ्रेंड्स, आज तुम्हाला समजलं असेल की ते जोडी कशामुळे घेतली आपण. 4 पेक्षा ह्या संख्येपेक्षा जर त्याच्या समोरची संख्या जर लहान असेल तर मग आपल्याला जोडी घ्यायची आहे. ही ट्रिक आहे, ध्यानात ठेवा, हे गणित चुकणार नाही. जर आपण एकच संख्येचा विचार करतो 4 मध्ये 4 पेक्षा लहान संख्या नसल्यामुळे आपल्याला दोन्ही संख्या पुन्हा सांगते की ती घ्यायची, जोडी घ्यायची. मग आता 4 च्या टेबल मध्ये 29 आहे का बघून घेऊया. 29 नाही. मग आता 29 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? 28. किती नंबरला आहे? 1 2 3 4 5 6 7. किती नंबरला आहे? 7. मग 4 7 28. 28 असल्यामुळे आपण इथे 28 घेतलेले आहे. 29 घ्यायचे नाही. आता 9 मधून 8 गेल्याच्या नंतर आपल्याकडे राहणार आहे 1 आणि 2 मधून 2 गेले तर 0. आता मी सांगितले की ही संख्या आपल्याला खाली घ्यायची आहे, म्हणजे 3 नंबर जो आहे तो आपल्याला खाली उतरून घ्यायचा आहे. इथे 2 संख्येला भाग दिल्यामुळे 2 संख्या सोबत घेतल्या, मग आपल्याकडे फक्त एकच संख्या उरली म्हणून आपण ती संख्या इथे खाली घेतलेली आहे. त्यानंतर आहे 4 चा टेबल. 4 च्या टेबल मध्ये 13 आहेत का बघून घेऊया. नाहीये, 12 येतात. दोन्ही किती नंबरला आहे? 3 नंबरला.
म्हणजे 4 3 जा 12. मग 3 मधून 2 गेले 1 1 1 गेले 0. अशा पद्धतीने आपल्याला हे गणित करायचं आहे. आता त्यानंतर बघून घेऊया इथे पण तसंच एक्झाम्पल आहे. 2 च्या टेबल मध्ये 1 नसल्यामुळे आपल्याला दोन संख्येचा विचार करायचा आहे. त्यानंतर इथे पण मग आपण काय करायचं 2 चा टेबल मोजून घेऊया. 2 च्या टेबल मध्ये 15 आहेत का अगोदर बघून घेऊया. नाही. मग 15 पेक्षा लहान संख्या कोणती आहे 14 आणि ती किती नंबरला आहे 7. म्हणजे 2 7 जा 14. अशा पद्धतीने आपल्याला हे वजाबाकी करून घ्यायची. आता याची 5 मधून 4 गेले 1 1 1 गेले 0 आणि आता 9 खाली घ्यायचे. हे बघा हे 9 आपल्याला खाली इथे त्या संख्येच्या जवळ घ्यायचे. मग आता 19 झाले. 19 आहे का 2 च्या टेबल मध्ये नाही आहे. मग 18 आहे आणि ते हे किती नंबरला आहे 9. 2 9 जा 18. आता इथे काय झालं 9 मधून 8 गेले 1 आणि 1 मधून 1 गेले 0. अशा पद्धतीने आपल्याला गणित घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बघा 3 च्या टेबल मध्ये 5 मोठी संख्या आहे. लहान मोठी संख्या व्यवस्थित बघून घ्या. लहान मोठी संख्या बघा टेबल कुठपर्यंत आहे आपला तो पण बघायचे. व्यवस्थित थोडं काळजीपूर्वक करा. आता त्यानंतर 3 च्या टेबल मध्ये 3 पेक्षा 5 मोठे आहेत. कारण आपण जर जोडी घेतली तर 3 च्या टेबल मध्ये 3 चा टेबल 30 पर्यंतच आहे. 54 कुठून आणणार आपण. त्यामुळे जोडी घ्यायची नाही. फक्त एकच संख्या घ्यायची. ती 3 च्या टेबल मध्ये 5 पेक्षा लहान संख्या कोणती आहे 3 आहे. म्हणजे 3 1 जा 3. मग त्याची वजाबाकी करून घेऊया आपण. 5 मधून 3 गेल्यावर 2 राहतात. मग आता 4 एक संख्या आपल्याला घ्यायची. फक्त 4च दोन संख्या घ्यायच्या नाही. मग आता किती झाले आपल्याकडे 24. मग 3 च्या टेबल मध्ये 24 आहे का बघून घेऊया. 24 आहे. किती नंबरला आहे 8. म्हणजे 3 1 जा 24. आता इथे पूर्ण भाग गेलेला आहे आपला. पण आणखी एक संख्या आपली उरलेली आहे. आणि ती संख्या त्या 0च्या जवळ म्हणजे त्याच्या खालच्या स्टेप मध्ये घ्यायची. बघा ही एक स्टेप झाली. ही दुसरी स्टेप झाली. आता तिसऱ्या स्टेपला संख्या राहिलेली आहे. मी तुम्हाला सांगितले अगोदरच की जेवढ्या संख्या असतील त्या सगळ्या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे. मग इथे आपण घेतलंय 8 आहे की नाही. मग हे जशा तशी घेतली. ही संख्या जशा तशी घेतली. ही संख्या जशा तशी घेतली. जर त्याच्या शेजारची संख्या बाकी असेल तर मग ती जोडून संख्येचा भागाकार करावं लागते. आणि नसेल आता याला सोबत आणले नाही याला 0 आणले आणि ह्या 0ला व्हॅल्यू नसतो. लेफ्ट साइडचे डाव्या साइडकडचे जेवढे 0 असतात त्याला काही महत्त्व नसतं. पण उजव्या साइडकडच्या 0ला खूप महत्त्व असतं. कारण इकडे जर आपण याला जर वाचन केलं याला 8च वाचणार आहे. याचे समोर जर 0 लावले मग 8 0 80 2 0 लागले 800 अशा पद्धतीने ती वाढत जाईल. मग आता 3 च्या टेबल मध्ये काय का नाहीये बघून घेऊया. नाहीये. मग 3 च्या टेबल मध्ये 8 पेक्षा लहान संख्या कोणती आहे 6. मग 3 2 जा किती नंबरला आहे 3 2 जा 6. मग 8 मधून 6 गेले आपल्याकडे उरले 2. आता त्यानंतर बघून घेऊया पुन्हा एक शेवटचं एक्झाम्पल. 4 च्या टेबल मध्ये 36 आहे का बघून घेऊया आपण. 4 च्या टेबल मध्ये 36 नाही आहे. 4 च्या टेबल मध्ये सगळ्या शेवटी म्हणजे 9 नंबरला 36 संख्या आहे. म्हणजे 4 9 जा 36. जोडी मी तुम्हाला म्हटलं याच्यापेक्षा जर इथे लहान संख्या असेल तर मग आपल्याला जोडी घ्यायची आहे. मग 4 9 जा 36 मधून 36 गेले 0 उरले. आता हे 9 इथे आपल्याला खाली घ्यायचे 9. मग आता 4 च्या टेबल मध्ये 9 आहे का नाही 8 आहे. 9 पेक्षा लहान संख्या 8 आहे. ती किती नंबरला आहे 2 नंबरला. 4 2 जा 8. आता याची वजाबाकी करून घेऊया. 9 मधून 8 गेले 1. आता हे 4 उरलेले पुन्हा खाली घेऊया. मग यात घेतले 4. मग आता आपल्याकडे झाले 14. मग 14 आहे का 4 च्या टेबल मध्ये नाहीये. मग 4 च्या टेबल मध्ये सगळ्यात लहान संख्या म्हणजे 14 पेक्षा लहान संख्या कोणती आहे मग 12. किती नंबरला आहे ती 3 नंबरला. मग 4 3 जा 12. अशा पद्धतीने आपल्याला भागाकार करून घ्यायचा आहे. याची वजाबाकी करून घेऊया. 2 उरतात आणि 0 उरतात. तर फ्रेंड्स आता मी सुरुवातीपासून म्हणजे छोट्या गणितापासून मोठ्या गणितापर्यंत आपल्याला शिकवलेले आणि तेही आपल्याला समजलं असेल. मग आता हे गणित तुम्ही आणखी असे मनाने नंबर्स घेऊ शकता. टेबलचं नोटबुक किंवा नोटबुकवर लिहिले किंवा एखादा कॉलम वगैरे असेल तुमच्याकडे ते समोर घ्या. आणि अशाच पद्धतीनं फक्त हे व्हिडिओ तुम्ही 2-3 वेळेस जर बघितला माझा शेवटपर्यंत बघत जा आणि 2-3 वेळेस जर त्याला रिव्ह्यू केलं म्हणजे रिव्हिजन दिली त्या याला व्हिडिओजला तर तुमच्या लक्षात लवकरात लवकर हे व्हिडिओ लक्षात पूर्ण बसणार आहे आणि पूर्ण भागाकार येणार आहे. आजपासून एकही भागाकार तुम्हाला अवघड जाणार नाहीये. तर मग माझे व्हिडिओ नेहमी असेच बघत जा आणि माझ्या व्हिडिओला प्रतिसाद द्या. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करून घ्या. थँक्यू व्हेरी मच.